अग्रतश्चतुरो वेदाः पृष्ठतः सशरम धनु इदम ब्राह्मम इदम क्षात्रम शापादपि शरादपि। नमस्कार। साहस्य विषयाशी निगडीत पुस्तकांबद्दल जेव्हा एक मालिका करायचं ठरलं तेव्हा पहिलं पुस्तक कुठलं घेऊयात असा जेव्हा मी विचार केला तेव्हा या पुस्तकाशिवाय मला दुसरं कुठलं पुस्तक आठवलंच नाही। आपल्यातल्या बहुतेकांच्या साहसाच्या प्रवासाची सुरुवात सह्याद्रीतनं झालेली आहे। नंतर हिमालय आणि असे इतर अनेक पर्वतात आपण फिरायला गेलेलो असलो तरी आपल्या सगळ्यांच्या साहसाची सुरुवात बहुतेक वेळा ही सह्याद्रीतनं झालेली आहे। सदाशिव आत्माराम म्हणजे स.आ. जोगळेकरांचं सह्याद्री हे ते पुस्तक। स.आ. जोगळेकरांना हे पुस्तक लिहावंसं का वाटलं असेल याचा उलगडा आपल्याला याच्या अगदी पहिल्याच परिच्छेदात होतो। महाराष्ट्राच्या महात्म्यावर आणि महान भवितव्यावर माझी पूर्ण निष्ठा आहे। महाराष्ट्र, महाराष्ट्रीय आणि महाराष्ट्र संस्कृती यांना हीन लेखण्याची प्रवृत्ती भारतात फिरून रूढ होऊ पाहत आहे। त्याग व कार्य यामुळे वंद्य, सदाचार व विद्वत्ता यांनी संपन्न, संपत्ती आणि साधने याने समृद्ध असलेल्या अनेक व्यक्ती आपल्या वैयक्तिक महात्म्याच्या आधारावर वेळी अवेळी विधानं करत असतात की महाराष्ट्र हे बालराष्ट्र आहे, महाराष्ट्रीय लोक केवळ बुणगे आहेत, की महाराष्ट्र संस्कृती रांगडी आहे। या विधानांचा प्रचार अखंडितपणे चालू असल्यामुळे त्यांना सिद्धांताचं स्वरूप येऊ पाहत आहे। हे निष्कर्ष खरे असलेच पाहिजेत असा भ्रम आमच्यापैकी काही विद्वानांचाही झाला आहे। यामुळे महाराष्ट्रात न्यूनगंड निर्माण झाला आहे। भूतकाळाबद्दल शरमण्याचे, वर्तमान काळाबद्दल मिंधेपणा वाटण्याचे, अगर भविष्य काळाबद्दल निराश होण्याचं महाराष्ट्रीयांना काहीही व केव्हाही कारण नव्हतं आणि नाही। या पुस्तकाची पहिली आवृत्ती 1952 साली प्रकाशित झाली आणि पहिली आवृत्ती संपल्यानंतर अनेक वर्ष हे पुस्तक उपलब्ध नव्हतं। आपल्या सगळ्यांच्या सुदैवाने शुभदा सरस्वत प्रकाशनाने ठरवलं की दुसरी आवृत्ती काढायची आणि 1993 साली या बहुमूल्य पुस्तकाची दुसरी आवृत्ती येऊन आपल्या हातात परत पडली। आता हे पुस्तक का आवडतं याची खरं तर खूप कारण आहेत। आता काय काय सांगू। या पुस्तकात काय आहे एवढंच फक्त आहे का, महाराष्ट्र स्तोत्र, सह्याद्री हे निष्कर्ष खरे असलेच पाहिजेत असा भ्रम आमच्यापैकी काही विद्वानांचाही झाला आहे। यामुळे महाराष्ट्रात न्यूनगंड निर्माण झाला आहे। परशुराम, सह्याद्रीचा पिंड, सह्याद्रीशी सहकार्य, सह्याद्री महात्म्य, सह्याद्री स्तोत्र एवढ्या विषयावरती अतिशय सखोल अभ्यास करून स.आ. जोगळेकरांनी हे जे पुस्तक लिहिलंय ते मला वाटतं सह्याद्री, इथले डोंगर, किल्ले, लेणी, वनस्पती, जंगल यांच्यावर प्रेम करणारा कोणीही हे पुस्तक वाचलंच पाहिजे। हे पुस्तक वाचताना स.आ. जोगळेकरांची 2-3 रूपं आपल्याला दिसतात। सह्याद्रीतले किल्ले, लेणी याच्याबद्दल लिहिताना त्यांच्यातला अभ्यासक, एक वस्तुनिष्ठ संशोधक आपल्याला दिसतो। पौराणिक कथा आणि त्यांचे संदर्भ लिहिताना एक प्रखर देशाभिमानी राष्ट्रभक्त दिसतो। पण सह्याद्रीतल्या निसर्ग सौंदर्याचं वर्णन करताना त्यांच्यातला कवी दिसतो। सह्याद्रीतल्या पावसाचं वर्णन त्यांनी कसं केलंय बघा। पावसाळ्यात कड्यांवरून कोसळणारे पांढरे शुभ्र प्रपात पाहिलं की वाटतं काळ्या भोर पार्श्वभूमीवर ही रजत रेखा ओढली आहे। पाण्याचा झोत वाऱ्याच्या झुळकीबरोबर हेलकावे घेऊ लागला की वाटतं कड्याला चिकटलेली सर्पाची कात आहे आणि कात टाकून सटकलेला सर्पाचा देह दऱ्याखोऱ्यामधील नागमोडी मार्गाने सळसळत आहे। काळी भोर मेघमाला काळ्या कभिन्न खडकांना बिलगते तेव्हा सोसाट्याचे वारे वाहू लागतात, विजा कडाडू लागतात, पावसाच्या सरीवर सरई कोसळू लागतात। तेव्हा चिंब झालेला बिचारा मानव एखाद्या कपारीचा, वृक्षाचा किंवा जाळीचा आश्रय घेतो आणि चकित चित्ताने हा कल्लोळ पाहू लागतो। तेव्हा त्याला वाटतं की जणू रानावनात, दऱ्याखोऱ्यात किरात भिल्लिनीचा प्रेमप्रसंग चाललेला असून तो कोणी पाहू नये किंवा तो आपणास दिसू नये म्हणूनच सृष्टीने रौद्र रूप धारण केलं आहे। आणि आज अजून एक योगायोग असा आहे की आज आपण आलोय कोकणात, म्हणजे परशुरामाच्या भूमीत। अपरांत म्हणजे कोकण आणि परशुरामाचा खूप जवळचा संबंध आहे। आपल्या सगळ्यांना ही कथा माहिती आहे की परशुरामाने बाण मारून समुद्र हटवला आणि कोकणाची निर्मिती केली। या पुस्तकात अनेक पौराणिक कथा, देवदेवतांच्या कथा जरी आलेल्या असल्या तरी स.आ. जोगळेकर आपला विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन त्यातनं सोडत नाहीत
हे खरंच बघण्यासारखं आहे. हे बघा, परशुरामाने बाण मारून अगर परशु फेकून समुद्र हटवला आणि किनाऱ्यालगतची भूमी प्रत्यक्षपणे निर्माण केली, ही घटना तंतोतंत खरी आहे असा आग्रह धरणे अशक्य आहे. या घटनेत एक भौगोलिक सत्य सामावले आहे एवढं मात्र खरं. एकेकाळी आफ्रिका खंड हिंदुस्थानशी जुळलेलं होतं. भूकंपामुळे दरम्यानचा प्रदेश बुडाला आणि हिंदी महासागराच्या लाटा सह्याद्रीवर धडाडू लागल्या. यानंतर पृथ्वीचा पापुद्रा जरा कलला आणि अपरांताचा प्रदेश समुद्रातून पृष्ठभागावर आला. सप्तकोकण ही दक्षिणापथाला सागराची देणगी आहे हे अगदी खरं आहे. भूगर्भशास्त्रज्ञांनी अलीकडे प्रस्थापित केलेला हा सिद्धांत परशुराम कथेत प्रतीक रूपात मांडलेला आहे. या पुस्तकात खूप गंभीर आणि विचार करायला लावण्यासारख्या गोष्टी ज्या आहेत ना, त्याबरोबर काही काही गमती जमती सुद्धा वाचायला मिळतात. चित्पावन कोकणस्थांना परशुरामाने शाप दिला होता माहिती आहे का तुम्हाला? सांगतो गोष्ट. परशुराम क्रोधाविष्ट झाला. त्याने चित्पावनांना शाप दिला की तुमच्या सुखासाठी मी निर्माण केलेली ही समृद्ध भूमी यापुढे नापीक होईल आणि पोटापुरतं अन्न निर्माण करण्यासाठी ती तुम्हाला सालोसाल भाजावी लागेल. तुम्हाला मी जीवन दिलं आणि ब्राह्मण्य दिलं, याची कृतज्ञता तुम्ही बाळगली नाही, म्हणून यापुढे तुमचा स्वभाव कुत्सित व निंदक, भांडखोर व संशयी होईल. जुन्या राज्यकर्त्यांनी केलेल्या चुका दर्शवून देताना ते अजिबात कोणाचीही भीड बाळगत नाहीत. हे बघा, सरहद्दीवर एवढी निकराची लढाई झाली तरी आक्रमकांच्या प्रतिकारासाठी पहिल्या दर्जाची लढाई देण्याकरता सैन्याची सामग्रीची जागरूकतेने जमवाजमव करण्याच्या बाबतीत रामदेव थोडा बहुत गाफील राहिला हे मात्र खरं. रामदेव हा काही लढवय्या पुरुष नव्हता. राजवाडे सांगतात महिकावतीचे बखरीतून की तो सातारच्या शाहूसारखा सुखोपभोगी, सैल व मृदू माणूस होता. हरिदासांच्या कथा, शास्त्रांच्या संभावना, हेमाद्रीची व्रत, उद्यापनं इत्यादी पारमार्थिक बाबतीत त्याचा सर्व वेळ खर्चीला जाऊन सैन्य व राज्य यांच्या तयारीकडे त्याचं बिलकुल लक्ष नव्हतं. दुर्बल राजपुरुषांच्या मनाची रचनाच अशी विघटित असते की दुर्दैवाने अंगावर पडलेल्या सम्राट सत्तेचा भार त्यांना सहन होत नाही. राज्यलक्ष्मीचा संसार थाटाने व शिताफीने चालवण्याच्या करामतीची उणीव त्यांच्यात निसर्गसिद्ध व परिस्थिती सिद्ध असते. आणीबाणीच्या प्रसंगी राज्यसूत्र अशा दुर्बलाच्या हाती आली हे महाराष्ट्राचं दुर्दैव. शाहूला मिळाले तसे मुत्सद्दी व लढवय्ये पेशवे रामदेवाला मिळाले नाहीत हे आणखी दुर्दैव. एक मात्र आहे की हे पुस्तक सलग गोष्टीच्या पुस्तकासारखं वाचणं जरा जड जातं. एक संदर्भ ग्रंथ म्हणून मात्र हे पुस्तक बहुमूल्य आहे, यात शंकाच नाही. आता आवडीनिवडीचा प्रश्न निघालाय तर एक सांगतो की या पुस्तकाची जी पहिली आवृत्ती होती त्याच्या मुखपृष्ठावरती परशुरामाचं चित्र होतं. आताच्या आवृत्तीवरती सह्याद्रीतली हिरवाई, जंगल, वनस्पती हे दर्शवणारं थोडंसं आधुनिक पद्धतीचं एक न्यूट्रल म्हणावं असं चित्र आहे. पण मला खूप असं वाटतं की या पुस्तकाचा जो आवेश आहे, पुस्तकाचा जो वेग आहे, हो पुस्तकाला वेग असतो, आपण वाचताना आपल्याला तो वेग जाणवतो. या पुस्तकाचा आविर्भाव लक्षात घेतला तर या पुस्तकाच्या मुखपृष्ठासाठी परशुरामाचं चित्रच योग्य आहे असं मला वाटतं. अर्थात हा वैयक्तिक आवडीनिवडीचा प्रश्न आहे आणि शेवटी इंग्रजीत म्हण आहे की डोंट जज अ बुक बाय इट्स कव्हर. हे पुस्तक जरूर वाचा. मुखपृष्ठ आवडो वा न आवडो, तुम्हाला हे पुस्तक नक्की आवडेल. पुस्तक जरूर वाचा. कसं वाटले ते नक्की कळवा.